आपण नेहमी देवाच्या एकाच मोठ्या वचनाबद्दल ऐकतो, बरोबर? पण विचार करा, जर एक नाही तर दोन मोठी वचनं असतील तर? एका वचनाकडून दुसऱ्या वचनाकडे झालेलं एक मोठं स्थित्यंतर, एक ग्रेट अपग्रेड. आज आपण ह्याच प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि हा प्रश्नच आपल्याला एका खूप मोठ्या सत्याकडे घेऊन जातो की देवाने माणसासोबत जो संबंध ठेवला तो एका करारावर नाही तर दोन वेगवेगळ्या करारांवर आधारित आहे. आणि खरं तर हाच आपल्या आजच्या विवेचनाचा केंद्रबिंदू आहे. चला मग ह्या संकल्पनेत जरा खोलवर जाऊया. बायबलमध्ये ना दोन मुख्य करार किंवा वचनं सांगितली आहेत, एक जुना आणि एक नवीन. आता करार म्हणजे काय? तर फक्त काही नियम नाहीत, तर देवाने माणसांशी केलेले दोन खूप महत्वाचे आणि बंधनकारक असे करार आहेत. हिब्रू 8:60 मधलं हे वचन बघा, हे खूप महत्वाचं आहे. यात एकदम स्पष्टपणे सांगितले की दुसऱ्या कराराची गरज का पडली, कारण पहिला करार कुठेतरी अपुरा होता. तो जर परिपूर्ण असता तर दुसऱ्या कराराचा विचारच झाला नसता, नाही का? तर मग हा पहिला करार नेमका होता तरी काय? पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हा करार काही वाईट नव्हता, अजिबात नाही. उलट तो देवाच्या एका मोठ्या योजनेचा एक खूप आवश्यक आणि महत्वाचा पाया होता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जुना करार म्हणजे देवाने मोशेच्या माध्यमातून इस्रायल लोकांशी केलेला एक करार. हा पूर्णपणे नियमांवर आणि प्राण्यांच्या बलिदानावर आधारित होता. आणि याचा मुख्य उद्देश काय होता? तर देवाचं पावित्र्य किती महान आहे हे दाखवणं आणि माणसाला त्याच्या चुकांची म्हणजेच पापाची जाणीव करून देणं. आता याची काही मुख्य वैशिष्ट्ये बघूया. याचा आधार होता प्राण्यांचं रक्त. नियम कुठे लिहिलेले होते? तर दगडाच्या पाट्यांवर. म्हणजे सगळं काही बाहेरून होतं, बाह्य होतं. देव आणि माणसामध्ये मध्यस्थ म्हणून मोशे होता. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याचा उद्देश फक्त पापाची जाणीव करून देण्यापुरताच मर्यादित होता. आणि रोमन्स 3:20 हेच सांगतं की नियमांच्या द्वारे पापाची ओळख होते. जरा विचार करा, हा नियम आहे ना एका आरशासारखा होता. आरसा काय करतो? तो आपला चेहरा खराब आहे हे दाखवतो, पण तो चेहरा स्वच्छ करू शकतो का? नाही. तसंच हा जुना करार फक्त दोष दाखवत होता, तो दोष दूर करू शकत नव्हता. आणि बरोबर याच मर्यादेमुळे एका नवीन कराराची गरज निर्माण झाली. हा नवीन करार म्हणजे पहिल्या कराराच्या उणेवांवर देवाने दिलेला एक परिपूर्ण उपाय होता. तर हा नवीन करार देवाने येशू ख्रिस्ताद्वारे केला. ह्याचा आधार आहे स्वतः येशूचं बलिदान. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे काय? तर हा करार बाहेरून नियम लादत नाही, तर तो थेट आतून आपल्या हृदयातच बदल घडून आणतो. आता याची वैशिष्ट्य बघा, किती किती वेगळी आहेत. आधार येशू ख्रिस्ताचं रक्त, माध्यम दगडाच्या पाट्या नाही तर आपलं हृदय, मध्यस्थ स्वतः येशू ख्रिस्त. आणि उद्देश, अरे वा, उद्देश तर पूर्णपणे बदलला. फक्त पापाची जाणीव करून देणं नाही, तर त्या पापातून पूर्णपणे मुक्त करून एक नवीन जीवन देणं. आता ही तुलना बघितल्यावर ना सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. हाच तो महान बदल आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. बघा ना, आधार प्राण्यांच्या रक्तावरून थेट येशूच्या रक्तावर आला. माध्यम दगडाच्या पाट्यांवरून थेट हृदयावर आलं. आणि सगळ्यात महत्वाचं परिणाम, दोषारोपातून शिक्षेतून थेट जीवनाकडे. काय जबरदस्त बदल आहे हा. पण एक प्रश्न उरतोच, की हा आतून होणारा बदल होतो कसा? हे वचन म्हणजे फक्त एक सुंदर कल्पना नाहीये, याच्यामागे एक खरी जिवंत शक्ती काम करते. आणि ती शक्ती म्हणजे पवित्र आत्मा. योहन 7:30 मध्ये एक खूप सुंदर रूपक वापरलंय, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. कल्पना करा, आतून वाहणाऱ्या जिवंत पाण्याच्या नद्या. हे एक अशा आध्यात्मिक स्रोताबद्दल सांगतं जो आतून उगम पावतो. आणि मग बायबल हे सुद्धा स्पष्ट करतं की ही जिवंत पाण्याची नदी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तो आहे पवित्र आत्मा. हीच ती शक्ती आहे जी नव्या कराराला प्रत्यक्षात आणते, त्याला जिवंत करते. तर मग हा पवित्र आत्मा नेमकं काम कसं करतो? बघा, पहिली गोष्ट, तो देवाचा नियम थेट आपल्या हृदयावर लिहितो. दुसरी, यामुळे आज्ञापालन हे भीतीने किंवा दबावाने नाही तर प्रेमातून होतं. आणि तिसरी गोष्ट, पापावर विजय मिळवण्यासाठी जी शक्ती लागते ती तो आतून पुरवतो. म्हणजे थोडक्यात काय, तर जे काम जुना करार करू शकला नाही ते पवित्र आत्मा शक्य करून दाखवतो.
चला आता या सगळ्याचा सारांश बघूया. या 2 करारांमधला सगळ्यात मोठा, सगळ्यात निर्णायक फरक कोणता असेल, तर तो आहे दोषारोपातून जीवनाकडे होणारा प्रवास. हे बघा, जुना करार होता एक बाह्य नियम, जो आरशासारखा फक्त आपल्या उणीवा दाखवत होता. पण नवीन करार? तो आहे एक आंतरिक शक्ती, जी आपल्याला एक नवीन जीवन देते. फरक एकदम स्पष्ट आहे. एक फक्त दोष दाखवतो, तर दुसरा जीवन देतो. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की जुन्या कराराचा उद्देश हा तात्पुरता होता. तो एका शिक्षकासारखा होता, ज्याचं काम होतं मसीहासाठी म्हणजे तारणाऱ्यासाठी मार्ग तयार करणं. त्याने आपल्याला हे पटवून दिलं की आपल्याला एका तारणाऱ्याची गरज आहे. आणि नवीन करार म्हणजे त्याच गरजेची पूर्तता. हे खरं आणि कायमस्वरूपी वचन आहे, ज्यावर खुद्द येशूच्या रक्ताचा शिक्का आहे. ही त्या मोठ्या कथेची, त्या महान वचनाची परिपूर्णता आहे. तर जुना करार आणि नवीन करार हे 2 पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत. एक बाहेरून नियम लावतो, दुसरा आतून जीवन देतो. त्यामुळे शेवटी विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की जीवनाचा आधार बाहेरून लादलेला नियम आहे की आतून उगम पावणारी ती जिवंत शक्ती.